आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण। कुकरमध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे, चांगली धुवून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं तशीच भिजत ठेवायची आहे पाण्यात। आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ, हिंग, हळद, जिरं, ओवा आणि चवीप्रमाणे साखर। आता हे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। ही डाळ एकच शिट्टी घ्यायची आहे आणि गरम असतानाच आपण ही हटवून घेणार आहोत, म्हणजे ही चांगली एकजीव होते। मी पाणी काढलेलं नाही आहे, पाण्यासकटच मी हटत आहे। आता साईडला मी ठेवलेला आहे पॅन, त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकायचा आहे आपल्याला इथे। त्यामध्ये मी थोडंसं मोहरीचे दाणे टाकलेले आहेत, भरपूर लसूण टाकायचा आहे, एक मोठी हिरवी मिरची उभी चिरलेली, कढीपत्ता, हे आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये टाकलेला आहे उभा चिरलेला कांदा, कांदा पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। आता इथे मी घेतलेला आहे उभा चिरलेला टोमॅटो, आता आपण ह्यामध्ये वरण टाकणार आहोत। चांगली उकळी घ्यायची आहे आपल्याला ह्याची आणि वरून फक्त कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे मुगाच्या डाळीपासून बनवलेलं फोडणीचं वरण तयार आहे।